बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथाकार लेखक तात्याराव पवार लिखित कथा पोळा. पावसाळा नुकताच संपला होता. गावच्या आजूबाजूला खदानी खास खळगे पाण्यानं तुडुंब भरलेले होते. रस्त्याच्या आजूबाजूला असल्या सखल भागात अजून पाणी साचलेलं होतं. जमिनीत अजून भरपूर ओल होती. जमिनीवर गवत आच्छादलेलं होतं, तर मोकळ्या ओसाड जागी झाडे झुडपे व पंधाड माजलेलं होतं. पांदीत आणि सखल भागात अजून चिखल होता. जिकडे तिकडे हिरवळ नव्या इरकली नेसून बसल्याप्रमाणे दिसत होत्या. झाडे हिरवीगार होती. नदी नाले खळखळून वाहत होते. नदीचे ओढ्याचे काठ हिरवाईने थाटलेले होते. माळ रानावर आणि बांधावर पडता पडताच गवताची उंची कुठे कुठे डोक्या इतकी उंच होती. बांधावर अजून चिखल होता, तर रानातून जाणाऱ्या पाय वाटा अजून लोण्यासारख्या मऊ वाटत होत्या. शेतातल्या खोलगट भागात आणि ताल्या खोदलेल्या भागात अजून पाणी साचलेलं होतं. शेतातल्या सरांड्या तुडुंब भरलेल्या होत्या. झाडावर पाखरांचा किलबिलाट होत होता. रानं खरीपाच्या पिकानं शिगोशीग भरलेली होती. बांधावरच्या झाडावर पाखरांनी घरटी बांधली होती. आभाळ निळशंख होतं. कुठंतरी ढगांचा पांढरा राखाडी टिपूस दिसत होता. हवेत गारवा होता. सूर्यकिरण मोरपिसाच्या स्पर्शासारखे हवेसे वाटत होते. उगवतीकडून फटकलं होतं. पाखरं आबाळात किलबिलाट करीत नुकतीच घरट्यातून बाहेर पडत होती. गारवा सुटला होता. गावाबाहेर आणि मोकळ्या जागी जमिनीवर अंतरल्या हिरवळीवर दवांचे थेंब उतरले होते. तर उगवतीच्या नव्या कोवळ्या सूर्यकिरणांनी हे थेंब रत्न फुलांसारखे चमकून दिसत होते. गावातील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी चालली होती. काही ठिकाणी होत आली होती. गोठ्यांची साफसफाई होत होती. कुठं आवरली होती. कुठे गोठ्याच्या छपरावर, कुठे भुसाऱ्याच्या इरल्यावर शेणाच्या गोऱ्या थापण्याचं काम चाललं होतं, तर कुठे ते आटपत आलं होतं. सूर्याची पहिली किरण कुठे सडा सारवण केलेल्या अंगणात अवतरली होती, तर कुठे अंगणातून थेट घरात पोचली होती. वातावरणात सोनेरी ऊब पसरत होती. गोठ्यातील गायीची धार काढून वासरं मनसोक्त दूध पिऊन उड्या मारित होती. तर गायी गवारात जाऊन पोचल्या होत्या. काही अजून पोचायच्या होत्या. गावातल्या सगळ्या गायी गावाबाहेर एकत्र जमवून गायी गवारात पोचवल्या जायच्या. मग या सर्व गायी घेऊन गायी गवाऱ्या रानात जात असे. दिवसभर गायी रानभर हिंडून संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे परत येत असे. गावात आज उत्साहाचे वातावरण होते. गावात सूर्यकिरणाबरोबरच आनंद उत्साह संचारला होता. गोठ्यातली गुरं गेल्या 3 दिवसांपासून नदीवर नेऊन आंघोळी घालून आणली जात होती. तर नांगरा वखाराला बैलगाडीला वर्षभर जोडून काम करणारे बैल 3 दिवस विश्रांती घेत होते. त्यांना 3 दिवसांपासून नदीतून आंघोळी घालून आणलं जात होतं. तेल लावून त्यांच्या खांद्याची सकाळ संध्याकाळ मालिश केली जात होती. गावात आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. आज पोळ्याचा सण होता. आज ही बैल गुरं ढोरं नदीत नेऊन आंघोळी घालून आणून बैलांना सजवलं जाणार होतं. त्यांना आज नवीन म्होरक्या, माठुक्या, नवे कासरे इत्यादी आणले होते. बैलांची तेलानं मालिश केली जात होती. शिंगांना तेल लावलं जात होतं. शिंगांना लावण्यासाठी हिंगुळा आणलेला होता. रंगीबेरंगी नक्षीदार चमकिली बेगडं आणली होती. काही ठिकाणी हौशी मंडळी तर बैलांच्या अंगावर टाकायला नक्षीदार रंगीबेरंगी झुली आणल्या होत्या. शिंगांना नव्या शांब्या आणल्या होत्या. रंगीबेरंगी रेबिनी आणल्या होत्या. तर काहींनी बैलांच्या गळ्यात घालण्यासाठी नवे पितळी गोफ, नवी घाटी, घोगर, तर कुठे कोणी कवड्याच्या तर कुठे घुंगराच्या माळा आणल्या होत्या. कोणी हौसी बहादरांनी पायात पितळीचे चाळ आणले होते.
काहींनी घुंगराचे चाळ आणले होते. वर्षभर उन्हा पावसात धन्यासोबत मातीत राबणाऱ्या या मुक्या जीवाला वर्षातून एकदा सजवायचं असतं. आपण आपल्या लेकरा बाळांना दिवाळी सणाला कपडे लत्ते घेतोच ना. मग पोळा हाच त्यांचा दिवाळी सण समजून आणि आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य समजून त्यांची हौस मौज पूर्ण केली जात होती. खळ्यातील वाडग्यातील साफसफाईची कामं आवरून बायका आता स्वयंपाकाला लागल्या. घराघरातील चुलीवर पुरणासाठी डाळी दिसू लागल्या. पुरणावरणाच्या गोडधोड स्वयंपाकाचा घरोघरी घमघमाट सुटला होता. जसा तसा दिवस चढू लागला. नदीवरून बैल गुरं वासरं धुवून आंघोळी घालून गोट्यात येऊ लागली आणि सजावटीच्या कामाला जिकडे तिकडे सुरुवात झाली. भान विसरून लोक बैल सजावटीच्या कामात गुंतले. तर तिकडे गावात वेशीची रंगरंगोटी करून वेशी बाहेर पोळा भरतो तिथं सकाळीच साफसफाई करून झाली होती. डफवाला सकाळपासूनच डफाची साफसफाई करून नवी कापडं नवं पागुटं घालून बसला होता. तर तुतारीवाला 2-3 दिवसापासूनच तुतारीची साफसफाई करून वाजण्याची ट्रायल करून पाहत बसला होता. नवीन पागुटं नवीन पोशाख करून तोही तयार होता. पाटलांच्या वाडग्यात ही मानाची बैलजोडी सजवण्यात सालदार महिन्यात गुंतले होते. इकडं मारुतीच्या मंदिरात 2-3 दिवसांपासून बारकाईनं साफसफाई दिवाबत्ती होत होती. मंदिर रंगरंगोटी करून नवी दिसत होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात नवीन सिंदूर लावून मूर्ती तयार होती. तशी पहाटेच्या काकड आरतीला आणि दररोज सांच्याला मंदिरात दिवाबत्ती होतच होती. एकंदरीत पोळ्याची तयारी पूर्ण होत आली होती. गोजरा आणि किसन ही उठला. गोजरानं चूल पेटवून पाणी ठेवलं. किसननं आंघोळी केली. तवर गोजरानं चहा ठेवला. चहा घेऊन किसन कामाला निघून गेला. किसन विष्णू पाटलाकडे महिनादारी करीत होता. तो विष्णू पाटलांच्या खळ्यात पोचताच त्यानं प्रथम गोठ्याची साफसफाई झाडलोट केली. शेण उचलून त्याचा गंज घालून ठेवला. गाईची धार काढली. वासरू पाजून घेतलं. वासरू बाजूला बांधलं. दूध मालकाच्या घरी नेऊन दिलं. गाईल बैल सोडलं. नदीवर घेऊन गेला. गाईला आणि बैलांना चांगलं धुवून आंघोळी घातली. येता येता गाईला गाई गावरात सोडलं. बैल घेऊन वाडग्यात आला. बैलांना गव्हाणीत चारा टाकला आणि बैलांची खांदे मळणी तेलाने करू लागला. खांदे मळणी होताच पोळ्यासाठी बैल सजावटीच्या कामाला लागला. त्याचं मन लागत नव्हतं. डोळे वाहत होते. पण मालकाचे बैल वेळेच्या आत सजवणं भाग होतं. थोड्याच वेळात पोळा भरणार होता. ते मानाचे बैल होते. पोळ्यात वेळेवर जाणं आवश्यक होतं. इकडं गोजरा झोपडी बाहेर आली. बाहेर सगळीकडे सकाळचं प्रसन्न वातावरण दिसत होतं. सकाळचा गार वारा सुटला होता. नुकतीच सूर्यकिरणे डोकावली होती. पाखरे आभाळात किलबिलाट करीत होती. जमिनीत मोकळ्या जागी हिरवळ दाटलेली होती. हिरवळीवर दवबिंदूची उधळण दिसत होती. तर सूर्यकिरण पडल्यामुळे जमिनीवरील हिरवळीवर रत्नमानके चमकत होती. सगळ्यांची झाडझूड साफसफाई सडा सारवणं झालेली दिसत होती. रांगोळ्या काढलेल्या होत्या. घराघरातून पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी चालली होती. स्वयंपाकाचा सुगंधी घमघमाट सगळीकडे दरवळत होता. दिवस जसजसा वर येऊ लागला तसतसे बैलांच्या सजावटी सुरू झाल्या होत्या. लहान मुलं वासरांच्या सजावटीला लागली होती. सजून धरून वासरे खोंडे पोळ्यात घेऊन जाण्याचा हट्ट धरीत होते. मोठी माणसं त्या पोळ्याच्या गर्दीत नेण्यास त्यांना तयार नव्हती. त्यांना समजावीत होती. एकंदरीत सगळीकडे पोळ्याचा आनंद उत्साह ओसंडून वाहत होता. हवेत ही गारवा होता. आकाश निरभ्र होता. गोजरा सगळं पाहत होती, पण तिला पाहवत नव्हतं. तिने अजूनही आंघोळ पांघोळ झाडझूड केली नव्हती. तिच्या डोळ्यांतून घळाघळा आसवे वाहत होती. घडी घडी ती डोळ्याला पदर लावत होती. बराच वेळ गेला. तिने स्वतःला सावरलं आणि ती कामाला लागली. तिनं झाडझूड केली. सडा रांगोळी केली. झोपडीचं दार उडून घेतलं. वाडग्यात आली. वाडग्यात साफसफाई केली.
मग गोट्यात गेली. गव्हाणीत अजून गवत होतं. गोटा सुनसान होता. वाडग्यात आली. झाडझूड करण्यासारखं काही नव्हतं, तरी तिने वाड्याची झाडझूड केली. कचरा बाहेर उकिरड्यावर नेऊन टाकला आणि मेळीला पाठ टेकून ती बसली होती. तिचा चेहरा उदास दिसत होता. तिची नजर गोठ्याच्या छताला खेळली. गोठ्याच्या झोपडीत छताला शिवळा जोते खोचून ठेवलेली होती, तर पोळ्याला बैलांना सजवण्याचं संपूर्ण सामान किसननं आणून ठेवलं होतं. नव्या सुताच्या मोहरक्या माठोळ्या होत्या, त्याही आरसे लावलेल्या होत्या. पितळेचे 2 गोफ होते. नवा घुंगुरमाळांचा जोड होता. रंगाचा डबा, हिंगूळ, बेगड, पट्ट्या, रिबिनीचा जोड, पितळी नव्या कोर शांब्यांचा जोड होता. पायातले पितळी चाळ 4 जोड होते. फुग्याची पाकिटं होती. बैल सजावटीचे सगळे नवकोरं सामान किसननं आणून ठेवलं होतं. गोजरा सुन्न होऊन एकटक पाहतच बसली होती. तिचे डोळे वाहत होते. तिचं कशातच मन लागत नव्हतं. संध्याकाळ होत आली होती. गोजरा अशीच बसून होती. इकडे तुतारी वाजली. डफ वाजू लागला. मानाचे बैल वेशीतून निघाले. पोळा फुटला. किसनने मारुतीच्या पायऱ्याजवळ बैल आणले. बैलाने आणि किसनने मारुतीचे दर्शन घेतले. बैल गावातून मिरवून मालकाच्या दारात नेले. मालकीनबाईंनी बैलांचे पाय धुतले, ओवाळून औक्षण केले. पुरणपोळीचा नैवेद्य त्यांच्या मुखात घातला. दर्शन घेतले आणि किसनने बैल वाडग्यातील गोठ्यात आणून बांधले. काळोख पसरत चालला होता. मालकाची परवानगी घेऊन तो घरी आला. सुतक पडल्यासारखी गोजरा सुन्न होऊन बसली होती. अंधार पडत चालला तशी ती घरी आली. घरात दिवाबत्ती केली. किसन येताच तिने त्याला हातपाय धुवायला पाणी दिलं. किसन हातपाय धुतलं. धोतराच्या सोग्याला हातपाय तोंड पुसलं. तोवर गोजराने थपाथपा 2 भाकरी थापल्या. लाल मिरचीचा गोळा वाटला. दोघांनी 2-2 घास गिळले आणि धरणीला लवणले. आज सकाळपासून दोघेही एकमेकांशी बोलले नव्हते की सणवार केला नव्हता. रात्रभर दोघांच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. उत्तर रात्री म्हणजे मोठी पहाट होती. गोजराला आणि किसनाला डोळा लागला तेव्हा गोजरा वेगळ्याच विश्वात पोहोचली होती. सकाळ झाली होती. गोजराने घर अंगण झाडून सडा रांगोळी केली. देवघर आवरलं. आंघोळ पांघोळ करून देवपूजा करून ती पुरणपोळीच्या नैवेद्याच्या स्वयंपाकाला लागली. आज सकाळपासूनच तिचा तोंड डोळा फुललेला दिसत होता. इकडे किसन वाडग्यात आला. त्याने गोठ्याची झाडझूड साफसफाई केली. शेणाचा गंज करून ठेवला. घरकाम आटोपलं की गोजरा येऊन या शेणाच्या गोऱ्या थापून घेणार होती. मग किसनने बैल सोडले. नदीवर आणून त्यांना आंघोळ घातली. वाडग्यात आणलं. त्याची तेलानं चांगली मालिश केली. मग बैलांच्या सजावटीला लागला. बैलांना नव्या आरशाच्या मोहरक्या माठुक्या घेतल्या. शिंगांना हिंगुळं लावून त्यावर चमकीले बेगड चिकटवले. गळ्यात पिंपळी गोप, नव्या घुंगरमाळा, कवड्याचे गेठे घातले. शिंगांना पितळी शांब्या घातल्या. गुलाबी रिबिनीचे तुरे बांधले. पायात पितळी चाळ घातले. दोन्ही बैल दुधासारखे पांढरे शिंपीत होते. त्यामुळे त्याने बैलांच्या अंगावर गुलाबी, हिरव्या, लाल, पिवळ्या रंगाचे पट्टे काढले. मस्त झकासपैकी बैल सजवले. संध्याकाळी नवा सुताचा कासरा लावून बैल पोळ्यात घेऊन गेला. अख्ख्या पोळ्यात किसनची बैलजोडी आणि बैलजोडीची सजावट उठून दिसत होती. जो तो किसनच्या बैलजोडीकडे पाहत होता. किसन अतिशय आनंदी दिसत होता. त्याचा तोंडुळा आज खूपच फुललेला दिसत होता. तुतारी वाजली. डफांचा आवाज सुरू झाला आणि पोळा फुटला. वाऱ्यासारखे बैल सुसाट सुटले. किसनाही बैलामागे सुसाट पळत सुटला. बैल मारुतीच्या मंदिरासमोर आली. किसनानं नारळ फोडले. बैलांनी आणि किसनाने मारुतीचं दर्शन घेतलं आणि गावभर फिरवून बैल आपल्या दारात आणले. गुजराच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं.
आज तिने इरकली लुगडे आणि तशीच चोळी घातली होती. हातात हिरव्या बांगड्या, नाकात गोल मोठी नथ, तिला तो कोल्हापुरी साज, गळ्यात गंठण. आधीच ती गोरी पान, सडपातळ बाहुली अधिक खुलून दिसत होती. ती हातात पूजेचं ताट आणि पाण्याचा तांब्या घेऊन ती किसनची आणि बैलजोडीची वाटच पाहत होती. बैल ओट्यावर येताच तिनं बैलांच्या पायावर पाणी टाकून त्यांचं पाय धुतलं. बैलांच्या आणि किसनाच्या कपाळाला हळदी कुंकू लावला. बैलांना ओवाळलं तसं तिनं किसनालाही ओवाळलं. नंतर बैलांच्या मुखात पुरणपोळीचा नैवेद्य घातला. दोन्ही बैलांच्या आणि किसनाचं दर्शन घेतलं आणि किसनाने बैल वाडग्यातील गोठ्यात नेऊन बांधलं. त्यांच्या पाठीवरून तोंडावरून हात फिरविला. ढेपीची खुराक दिली. गोजरानं आणलेले ताजे हिरवे लुसलुशीत भरपूर गवत त्यांच्या समोर गव्हाणीत टाकलं आणि फाटक लावून तो घरी आला. तेवढ्यात तिला जाग आली. ती उठून बसली. आजूबाजूला पाहू लागली. आपण घरात अंथरुणावर आहोत हे तिच्या लक्षात आलं. तिच्या डोळ्यापुढून बैलजोडी काही केल्या हटत नव्हती. एवढ्याच मारुती मंदिरातील गलका तिच्या कानावर आला. काकडा आरती संपून गेली होती. बाहेर पूर्ण उजाडलं होतं. पाखरं किलबिल करीत चारा पाण्यासाठी आकाशात झेपावले होते. सोनेरी सूर्यकिरण दाराशी येऊन दाखल झाले होते. बाहेर बायकांची झाडझूड सडा रांगोळी होऊन गेली होती, तर काही ठिकाणी होत आली होती. पाणवठ्यावर बायकांची गर्दी जमली होती. आज लईच वाढूळ झाला बाई, असं म्हणून गोजरा उठली. घाईघाईनं चूल पेटवून तिनं पाणी ठेवलं. किसननं आंघोळी केली. गोजरानं कप बशीत चहा दिला. त्यानंही फुंकर घालून चहा घेतला. तसा बाहेर आला. खुंटीवरचं पागुटलं डोक्यावर ठेवून पायतान घालून तो मालकाकडे घाईघाईनं निघाला. तशी गोरा उठून मागोमाग आली आणि म्हणाली, अव म्या काय म्हणते, बोल. काय बोल की पटकीने. मालक लय कोकलं लाज, लई टेम झालाय. तशी ती म्हणाली, तेवढं ते नवं कासऱ्या मोरक्या माटुक्या नवं का, ते समदच्या समदत म्या गोणीत भरून ठेवलंय. जाता जाता तेवढी गोणी घेऊन जावा आणि नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावा. असं म्हणून तिचं डोळं भरून आलं. तिनं डोळ्याला पदर लावला. तसा किसना झाडाच्या खोडावानी उभा राहून थिजल्यावानी तिच्याकडे पाहत उभाच राहिला. तेव्हा त्याच्या पण डोळ्यांतून अश्रूचे पाठ उघडू लागले. ते त्यांच्या गालावरून हनवटी जवळ येऊन मिळाले आणि थेट मातीत मिसळले. त्याचवेळी दारातल्या निंबावर एक पिंगळ्याची झोडी येऊन बसली आणि किजबीज करून उडून गेली. गावच्या शिवारात किसनची 2 एकर जमीन होती. किसन ही 2 एकर जमीन बटई ठोक्याने करून घ्यायचा. 6 महिने ऊस तोडीला मुकादमासोबत लेबर म्हणून जायचा. 6 महिने कारखाना बंद असायचा. त्या काळात तो घरी असायचा. तेव्हा तो मिळेल ते काम करायचा. कधी कोणाची महिंदारी करायचा. किसनची बायको गोजरा असलीच रोजारोजी करून संसाराला हातभार लावायची. शेती घरी करायची म्हणजे त्यासाठी बैल बारदाना पाहिजे. किसनची परिस्थिती बैल बारदाना घेण्यासारखी नव्हती. गोजराला वाटायचं, मपल्या दारात पण बैलजोडी असावी. लक्ष्मी असती ती. अर्ध्या रात्रीला काय बी काम पडतंय ते, तवाच्याला कोणाकडे बैलगाडी मागायची गरज पडूच नाही, असं तिला वाटे. वेळेवर कोणी देत नाहीत. आणि तसा अनुभवही गोजराला एकदा आला होता. पावसाळा संपत आला होता. तरी पण अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणं आणि लगेच ऊन पडलं. असा ऊन पावसाचा पाठ शिवणीचा खेळ सुरूच होता. डोंगर माळ राणे हिरवाईने सजवून बसलेली होती. या हिरवाईवर चरायला सोडलेली गायी गुरे दुरून रंगीबेरंगी चित्र काढल्यासारखी दिसत होती. ऊन पावसाच्या खेळामुळे हे रंगीबेरंगी चित्र कधी सोनेरी तर कधी पावसाळी झाकी असलेली वाटत होती. काळे सावळे ढग वाऱ्यासोबत माळावरच्या गुराकी पोरांसारखे निळ्या निळ्या आभाळात मस्ती करीत खेळत होते. नदी ओढे खळाळत होती. किनाऱ्यावरची हिरवीगार झाडे झुडपे अपूर्व हिरवाईने वाऱ्यासोबत आकाशाला गवसणी घालीत होते.
तर पडून गेलेल्या पावसाचे धरणीवर ठिकठिकाणी अजून भरपूर अवशेष होते. नद्या नाले तर खळखळून वाहत होतेच. शेताकडे जाणाऱ्या पांदीतून अजून पाणी तुंबलेलं होतं आणि चिखलाचे साम्राज्य होतं. तर पांदीच्या दोन्ही बाजूंच्या कुपाटल्या हिरव्यागार वेली, उंचच उंच गवत आणि इतर झुडपांनी गच्च धरून ठेवलं होतं. रस्त्याच्या कडेला लहान मोठ्या खड्ड्यांमधून अजून पाणी साचलेलं होतं. शेतातल्या ओहळातून आणि गायरातून उगवलेल्या चराईतून लहान मोठे झरे अजून खळखळून वाहत होते. टेकड्यांच्या आजूबाजूच्या सखल भागात अजून पाणी साचलेलं होतं. शेतातल्या पायवाटा अजून चिखलाने पाय भरवीत होत्या. रस्त्यावरचा चिखल अजून सुकला नव्हता. जमिनीवरील इकडे तिकडे उगवलेली हिरवळ आणि रस्त्याच्या कडेची हिरवळ अजूनही ताजी, ओलस आणि टवटवीत वाटत होती. त्याखालची जमीन अजूनही ओली होती. अजूनही उन्हामागून पाऊस आणि पावसामागून ऊन येऊन गेल्यावर या गवताच्या पात्यावर थेंब पडून मोत्याची फुले उठून दिसत होती. खरीपाची पिकं रानात कधी शिराळात तर कधी कोवळ्या उन्हात वाऱ्यासंगे मस्ती करीत होती, तर कधी कधी अचानक येणाऱ्या पावसाच्या शिपकाऱ्यात मस्त भिजून मजा करीत होती. बांधावर गुडघ्या इतके तर कुठे कमरे इतके गवत वाऱ्यावर झुलत होते. तर माळ रानात आणि पडतात तर कमरे इतके तर कुठे डोक्या इतके गवत वाऱ्यासले खेळताना दिसत होते. तशीच पिकंही वाऱ्याशी धिंगा मस्ती करीत होती. तूर मस्त बसली होती. पुढील महिन्यात ती फुलोऱ्यावर येणार होती. तुरीतील मटकी चळवळीचे वेल रांगू लागले होते, तर कुठे कुठे चांदी ढाळीशी ओळख करून देत होती. शिप्रट हरळीची बेट पिकात डोकावली होती. त्यांची निंदणी खुरपणी होत होती. शिवारभर मस्त हिरवा सुगंध सुटला होता. नवीन गोरे वासरे ताजे गवत चिकडं तिकडं पाहून भांबावून गेले होते. किती खाऊनी किती नको असं त्यांना झालं होतं. नवे ताजे वेगवेगळ्या प्रकारचे गवत खाऊन ते इकळून गेले होते. तर कुठे यातील काही नवटे गोरी थडी काठशी माती शिंगाने उकरून दाखवत मोठ्याने डरकाळी फोडत होते आणि मी किती ताकदवान आहे आईला दाखवून देत होती. बाजरी कुठे निसावली होती, कुठे कणस निंबरात आली होती, कुठे कुठे फुलोऱ्यात होती. ज्यांची आगास पेरलेली बाजरी होती ती 8-15 दिवसात काढायला येणार होती. बांधावरच्या बाबळीवर, निंबावर, सौंदळीवर, रामकाठीवर बाजरीच्या कणसावर बसण्यासाठी पाखरं मोर्चे बांधणी कुठे कुठे करू लागले होते. कुठे कुठे कपाशीला तर कुठे तुरीला निंदणी खुरपणी खंत घालून औषध फवारणी चालूच होती. तर कुठे कुठे लाजरे बुजरे राळे भगरीचे पाठ खाली माना घालून बाजरी तुरीच्या मागे लपवत होते. तर कुठे एखादा राजगिरा मुद्दाम होऊन वर टाचा करून तुरीच्या वर माना करून कुणाला तरी वाकुल्या दाखवत होता. कुठे मका काढली जात होती, तर कुठे मका सोंगून दुसरं पीक घ्यायची तयारी चालली होती. शेताच्या मध्यभागी किंवा बांधाजवळ पावसाचं पाणी तुंबून सराडी साचली होती. ही सराडी आता गुराढोरांची, रानातल्या पशुपक्ष्यांची जवळपास 5-6 महिने तहान भागवणार होती. सध्या तरी शेतमालकाला औषध शिंपणीच्या कामासाठी ती मदत करीत होती. असाच एक दिवसाचा प्रसंग. संध्याकाळ होत आली होती. पावसाळ्याचे दिवस होते. आकाश ढगाने भरून आलेले होते. पोटाने गुब्बारा धरून पोटात सारखी गडबड व्हावी तसे आभाळात होत होते. मधून मधून विजा चमकत होत्या आणि अशातच एकाएकी गोजराचे पोट दुखू लागले. संध्याकाळची वेळ. दवाखाना तालुक्याला. शेजारच्या गावात एक डॉक्टर होता, पण पावसाचे वातावरण तयार झालेले असल्याने कधीही पाऊस कोसळणार होता. गाव लांब होता. तिथपर्यंत कसं जायचं पंचायती होती. गोजराचे दिवस भरत आले होते. तिला भयंकर वेदना होत होत्या. तिला दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं होतं. कोणाकडून बैलगाडी मिळते का म्हणून विचारण्यासाठी किसन गावात फिरू लागला. ज्या मालकाकडे तो काम करीत होता त्या मालकाकडे तो पहिल्यांदा गेला. मालकाला त्याने सगळी परिस्थिती सांगितली. त्याला वाटलं मालक आपल्याला नक्कीच होकार देईल आणि मदत करील. तो मालकाकडे अपेक्षेनं पाहू लागला. तसा मालक त्याला म्हणाला, गड्या किसना, तू काय लोक नाही, तुपल्या मालकाचीच गाडी बैल हाय. पर गड्या गाडीच नी धुरीच नाही तर तुपल्यासनी ठाव नाही वय रे. अरे आपणच निघा मुसुबाच्या गळ्यात नांगराची चाहूर धरली होती ती तवासनी गाडीची धुरी काढून दिली नव्ह का. तुपल्याच हातानं ना.
ती तशीच नांगाडीत पडली आहे अजूनची. मग काय करतो आता? बाई जाय बा घेऊन सिनी, कधी बी आणून बांधून ठेवू, तुपल्याच मी काय नाही म्हणणार होय रे. आता बैलाच नाही घेऊन जाऊन काय करू? बैलावर बसून नेऊ होय बायकुसनी दवाखान्यात? तो मनाशी पुटपुटला. तसा रिकाम्या हाताने माघारी फिरला. मग तो त्याच्याच लहानपणीचा दोस्त रघूकडे गेला. रघूने त्याची अडचण ऐकून तळतळ केली आणि म्हणाला, आता तू अन म्या काय वाटलं नाही गड्या, पर काय करू म्या तरी? मपल्या बाण्या बैलाच्या पायासने सुरकुत्या झाल्या त्या. त्यो चालता चालताच बसून जाईल बाबा वाटतच. मग काय करशील बा? वर ह्या असा आबाळ भरला आहे, पाणी कधी बी पडल, तुपली फजिती करेल तू बैल. आपलं काय म्हणणं नाही, पर तुपलं तू पहा बाई. जाय खळं उघडूनसनी बैल आणि गाडी ने फाटीक लावूनसनी घे फकस्त जातानी. हे घे उटाळ. आता बैल चालतच नाही म्हणल्यावर उटाळलं घेऊन हे तरी काय करू? बैलासनी कडेवर घेऊन सिन्नी हो. तो मनात म्हणाला. किसन रंजित झाला. असंच 3-4 ठिकाणी जाऊन बी त्याला कुठंच बैलगाडी मिळाली नाही. तो निराश होऊन रिकाम्या हाताने घरी आला. त्याचा तोंडुळा एवढासा झाला होता. किसना गाडी बैल आणण्यासाठी बाहेर गेला. इकडं गोजरा पोटदुखीनं त्रस्त झाली होती, मोठमोठ्यानं रडत होती. तिला असह्य वेदना होत होत्या. तिची कीव देखवत नव्हती. तिचं रडणं ऐकून शेजार पाजारच्या आया बाया जमा झाल्या. त्यात काही वयस्कर बायका होत्या. त्यांनी तिची अवघडलेली परिस्थिती ओळखली. अशा वेळी बैलगाडी मिळणं अवघड होतं, तर त्याहूनही तिला शेजारच्या गावात नाही तर तालुक्याला घेऊन जाणं अवघड काम होतं. जवळजवळ अशक्यच होतं. आणि झालंही असंच. त्यांनी किळसवाणी वाट पाहता घरगुती उपचार करायला सुरुवात केली होती. थोड्याच वेळात ती मोकळी झाली. दुपाव गेला म्हणा. तिनं मृत बाळाला जन्म दिला होता. तिचा जीव वाचला होता. तसा किसना एवढंसं तोंड करून रिकाम्या हातानं पाहताच आणि याचे एवढूशे तोंड पाहता शेजारची सखू आजी म्हणाली, आलास बहा रिकाम्या हाती. अरे आपल्यापाशी नसलं म्हणजे कोणापाशी बी नसतं बाबा. ऐन टायमावर कोणी काम येत नसतं ते. जाऊन दे, झाली बिचारी मोकळी आता. जरा 4-8 दिवस काळजी घ्यावा लागेल. तू नग फिकीर करूस, म्या हित गमशीर, म्या पाहून घेईन समज. हे ऐकून किसनाचा उदास झाला. तोंडोळा जरा उजळला, खुलून आला. त्याच्या तोंडावर सकाळचा तजेला दिसला. पण बाळ हातचा गेल्यानं दुःखाचं काळ सावट त्याच्या तोंडावर पसरलं होतं. तो खिन्न दिसत होता. 8-15 दिवस असंच निघून गेलं. गोजराच्या मनात बाळ गेल्याचा खोल परिणाम झाला होता. ती सुन्न होऊन बसली होती. सखू आजीनं माईनं दोघांची पण समजूत घातली. तुम्ही काय अजून म्हातारे कोतारे झालेलं नाहीत. चांगले तरणे ताटे आहेत. होतीन पोरं. कशा पायी तोंड उतरून बसल्यात तरी. अरे जसं देव ठेवील तसंच राहावं लागतंय माणसासनी. लेकरू देणं न देणं, तसं ठेवणं न ठेवणं कोणाच्या हातचं आहे वय काय? अरे बाबांनो, आलं देवाजीच्या मनात, तिथं कोणाचं चालं ना ते. आपल्या हातचं नसतंय ते. त्याचा खेळ लईच निराळा असतो ना. चला बरं उठा, घ्या 2-2 घास खाऊन सिनी. मग आपल्याने बी भूक लागली येते. तुम्ही 2 घास खाल्ले तर म्या खाईन बघा, नाहीतर म्या बी राहीन उपाशी तापाशी. सखवाजी म्हणाली. ही सखवाजी शेजारीन होती. ती त्यांचं कोणी लागत नव्हती, पण रोज सकाळ संध्याकाळ आणि मध्ये मध्ये दिवसातून कधीही सतत दोघांवर लक्ष ठेवायची. गळ घालून खाऊ घालायची. 4 समजुतीच्या गोष्टी सांगायची. हळूहळू गोजराच्या मनावरचं ओझं कमी होत गेलं. दुःख विसरून हळूहळू तिच्या सुधारणा होऊ लागली. सगळ्याच गोष्टी दवाखान्याने दवा गोळ्याने बऱ्या होत नसत्यात. सखू आजी शेजारी नसती तर कदाचित गोजराचं काही करता काही झालं असतं. किसना उघडा पडला असता.
पण अलीकडं असं सख्खू आजीसारखी माणसं नव्या पिढीला ओझं वाटू लागली आहे. हे दुर्दैवच म्हणावं लागेल. गोजरा आता सामान्य झाली. तिच्या मनावर झालेला परिणाम निघून गेला. असे असले तरी वेळेवर कोणी मदत केली नाही हे ती विसरली नव्हती. अशा संकटाच्या टायमाला कोणी गाडी बैल दिले नाही. तिचा दोघांनाही राग येत होता. हा राग दोघांच्याही मनात पक्का घर करून बसला होता. आपल्यापाशी नाही तर कोणापाशी नसते वा, हे सखवाजीचं म्हणणं त्यांच्या चांगलंच डोक्यात बसलं होतं. तेव्हापासून गोजरानं मनाशी ठरवलं, उपाशी तापाशी दिस काढू पण बैलगाडी घ्यायचीच. असंच मागच्या साली सोयाबीन विकून बटाईत वाट्याला आलेली रक्कम, काही यावर्षी मक्का विकून वाट्याला आलेली रक्कम, काही दागिने गहाण ठेवून तर काही हात उसणे, काही सावकाराकडून थोडीफार मदत जमा करून गोजरानं किसनाला बैलगाडी आणण्यासाठी तालुक्याला पाठवलं. सोबत शंकरप्पाचा केसू होता. तालुक्याला मोठा बैल बाजार भरत होता. तसे शेती अवजारे आणि इतर सर्व वस्तूंची मोठी बाजारपेठ होती. दोघांनी मिळून एक खिल्लारी बैलजोडी ठरवली. बैलजोडी अतिशय देखणी, रुबाबदार होती. दोन्ही बैल एकसारख्या दुधाळ रंगाचे ढवळे शिपीत होते. एकाच्या झोळ्याभोवती काळे वर्तुळ होते तर दुसऱ्याच्या डोळ्याभोवती तांबडे वर्तुळ होते. बैल अतिशय गुणी आणि समजदार होते. त्यांच्या मालकाला असलीच काही अडचण आली होती, म्हणून त्यानं गाडी आणि बैल विक्रीला आणले होते. केसू आणि किसनला गाडी सकट एकाच ठिकाणी बैलही मिळाल्यामुळं अतिशय आनंद झाला. तेही व्यापाऱ्याकडून नाही तर एका अडलेल्या शेतकऱ्याकडून मिळाले होते, त्यामुळे घराऊ होते. बैलगाडी ताब्यात देताना त्याच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. ते पाहून किसन आणि केसूचेही डोळे डबडबून आले. दोघांनी त्या गृहस्थाला धीर दिला आणि आम्ही लेकरासारखा बैलांना जीव लावतो म्हणतो सांगितलं. तसा त्या शेतकऱ्यानं बैलाजवळ येऊन त्याचं दर्शन घेतलं. त्या पाठीवरून हात फिरून चांगलं चोपडलं आणि डबडबलेल्या डोळ्यांनी पाठमोरा झाला. बराच दूर गेल्यावर आपल्या सदऱ्याच्या बाहीने त्यानं डोळं पुसलं आणि एकदा दोनदा मागं पाहत तो आडुशाला गेला आणि बैलगाडी ताब्यात घेऊन बराच वेळ दोघंही तिथं उभं होतं. तो दिसेनासा झाला तोपर्यंत बैलही त्या दिशेला पाहत होते. तो दिसेनासा झाला तसे हे दोघे परत निघाले. दिवस कल्ला होता. गाडी गळा घालून हळूहळू ते घरी आले. संध्याकाळी गोजरा वाटच पाहत होती. तिला दुरूनच किसन आणि किसू बैलगाडीत येताना दिसले. बैलगाडी पाहताच तिला खूप आनंद झाला. तिला आकाश ठेंगणं झालं. ती लगोला घरात गेली. ओवाळणीचं ताट तयार करून घेऊन एकेका हातात पाण्याची बादली त्यात तांब्या टाकून आणला. गाडी दारात येऊन उभी करताच ती पुढे झाली. तसा केसू म्हणाला, वहिनी गाडी उभी तर राहू दे की. तसं दोघंही कासरा पुढे फेकून दोघंही खाली आले. तशी गोजरा पुढे झाली. तिनं तसेच गाडी उभी असतानाच बैलाच्या पायावर पाणी टाकून दोन्ही बैलांचं पाय धुतलं. त्यांच्या कपाळाला हळदी कुंकू लावलं. किसनाच्याही कपाळाला कुंकू लावलं. नाकातली नथ तिनं ताटातच काढून आणली होती. दोन्हींच्याही कपाळाला नथ लावली. ताटात आणला गुळाचा एक एक खडा दोन्ही बैलांच्या तोंडात घातला. बैलांना आणि किसनाला ओवाळलं. बैलांच्या आणि किसनचं दर्शन घेतलं. ती ताट घेऊन घरात गेली. किसनने बैल आता गाडीपासून वेगळे केले आणि धुऱ्यालाच बांधले. गाडीत किसनने सध्यापुरते 4-2 पाचुंदे खड्यांच्या पेंड्या तिकडूनही आणल्या होत्या. त्यातल्या 2 पेंड्या गुडघ्यावर मोडून त्याने बैला पुढे टाकल्या. तेवढ्यात गोजरा 2 तांब्यात पाणी घेऊन आली. एक तांब्या केसू पुढे दिला आणि दुसरा तांब्या किसना पुढे धरला. दोघांनीही गुळणा करून लांब मोकळी फेकली आणि तांबे तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायले. तसा किसनाने तांब्या वट्ट्यावर ठेवला. केसू गोजराच्या हातात तांब्या देत म्हणाला, वहिनी येतो मी आता. तशी गोजरा म्हणाली, थांबा भाऊजी, दमून आलात ना, जरा चहा पाणी तर घेऊन जावा. तसा किसननेही बराच आग्रह केला, पण केसू म्हणाला, नग वहिनी, लई टाईम झालाय आता, अंधार पडत चाललाय, गुरासनी धेप देणं हाय, घरची बी वाट पाहत असतील की, चहा घ्यायला येईल कवा बी. बाकी बैलजोडी कशी वाटली ते नाही सांगितलं तुम्ही. त्यावर गोजरा म्हणाली, आता तुम्हा परीस मपल्यासनी लई समजते भाई का भाऊजी, मपल्यासनी तर लई झकास जोडी वाटते ती.
बरं ये तुम्ही या म्हणत किसन निघून गेला. दुसऱ्या दिवशीपासून किसनने महिनेदारी सोडून दिली. दोघेही सकाळी लवकर उठले. गोजराने झाडझुडा सडा सारवण आवरले. बैलांचे शेण पाणी झाडलोट आवरली. अंघोळ पांघोळ देवपूजा चहा पाणी आवरली. बैलासाठी ताजे गवत आणायला म्हणून निघून गेली. आजपासून तिला हा उद्योगच लागून गेला. ती रोज बैलांसाठी ताजा गवताचा भारा आणू लागली. तर किसन अंघोळ पांघोळ चहा पाणी आवरून दिवस कासराभर वर येई पतूर रानातल्या बोरी बाबळी डहाळून आणल्या. वाडग्याचं काटेरी कुंपण पक्क केलं. मग न्याहारी पेहारी करून पुण्याच्याला नदीकाठी झाला. काही वेली, काही सरळ वासे तर काही मेडी तोडून आणल्या आणि संध्याकाळपर्यंत बैलांसाठी गोठा बांधून घेतला. आता गाडी वाडग्यात आणि बैल गोठ्यात सुरक्षित होते. पुढच्या दिवशी असेच भुसारे बांधून घेतले. तसेच 2-3 दिवसात गावात फिरून किसनाने एक कडब्याची सुडीच विकत घेतली आणि खळ्यात आणून नीटनेटकी रचून ठेवली. लवकरच बाजरीची सारमाड निघणार होती. त्याचबरोबर पुढे तुरीचं भूससुद्धा निघणार होतं. त्यामुळे 12 महिन्यांची बैलांच्या चाऱ्याची सोय होऊन गेली होती. अशाच एके दिवशी शेजारच्या गावातल्या आठवडी बाजारातून त्याने बैलांसाठी खुराक म्हणून करडीची ढेप भरपूर आणून ठेवली होती. रोज संध्याकाळी तो बैलांना ढिपीचा खुराक द्यायचा. बैलांना चापडायचा, चोपडायचा, तर गोजरा रोज भाराभर ताजे गवत आणायची. 8 दिवसातच बैल तुकतुकी दिसू लागले. दोघेही वेळसीर बैलांना चारा पाणी करायचे. डोळ्यात तेल घालून बैलांची काळजी घ्यायचे. असाच एकदा पोळा 8 दिवसावर येऊन ठेपला होता. शेजारच्या गावचा आठवडी बाजार होता. हा पोळ्यांचा बाजार होता. त्यामुळे या बाजारात जास्त करून बैलांच्या सजावटीचे संपूर्ण सामानाची दुकाने सजली होती. एकापेक्षा एक भारी भारी महागड्या सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी मांडून दुकानांची बाजार सजला होता. हौशी शेतकरी मनासारखे भारी भारी सामान हौशीने खरेदी करत होते. किसन आणि गोजरा आज दोघेही गाडी बैलासह बाजारला आले होते. गोजराने तिच्या पसंतीचे भारी भारी अगदी सुताच्या मोहरक्या माठुक्या, घुंगर, माळा, गेंठे, कासरे, बेगडं, हिंगूळ, पितळी शांब्या, पितळी पायदोंडे इत्यादी तिच्या पसंतीचे अतिशय हौसेने घेतले होते. संध्याकाळी परतले. सर्व सामान गोठ्यात व्यवस्थित लावून ठेवलं. बैलांचा पहिलाच पोळा होता. काही कसर ठेवायची नाही असं ती म्हणाली. असेच दिवस जात होते. शेतात पिकं वाऱ्यावर डुलत होती. नद्या नाले खळखळून वाहत होते. नदी काठी माळावर मोकळ्या जागी बांधावर हिरवळींचे छानसे गालीचे पसरले होते. पक्षी आकाशात आनंदाने किलबिलाट करीत होते. वातावरण आल्हाददायक होतं. गोजरा आणि किसन बैलगाडी घेऊन शेतात आले. गाडी बांधाजवळ सोडून बैल मोकळे बांधावर सोडून दिले. बैल समजदार होते. बांधावरचं भरपूर हिरवं होतं. त्यामुळे बैल बांध सोडून इकडे तिकडे जात नव्हते. यंदाच्याला बैल बारदाना घरचा असल्यानं किसनाने घरीच शेती करण्याचं ठरवलं होतं. मका काढणीला आली होती. मका काढून घेतली की लगेच ज्वारी टाकून देऊ असा त्याचा विचार होता. ज्वारी घेतली तर कडबा विकत घ्यावा लागणार नव्हता आणि वर्षभराचे धान्यही होणार होते. रानात सगळीकडे अशीच कामं चालली होती. कुठे सोयाबीन सोंगून गंज घालून ठेवले जात होते. कुठे मकाची कणस काढून गंज घालून ठेवली जात होती. कुठे मोकळ्या झालेल्या वावरात रोट्या मारण्याचं काम, तर कुठे रब्बी पेरणीचं काम सुरू होतं. त्यातच 4-2 दिवसावर पोळा आला होता. कालच पोळ्यांचा आठवडी बाजार होऊन गेला होता. लोकांनी कालच पोळ्याचं सामान बाजारातून आणून घेतलं होतं. संध्याकाळ होत आली होती. दिवसाभराची कामं आवरून लोक घरी परतू लागले. किसन आणि गोजरानेही आज दिवसभर मका काढून कणसांचा गंज मारून ठेवला. आता उद्याच्याला तेवढी मक्काची ताटं सोंगून वावर मोकळं केलं की झालं. गोजरानं बांधावरच्या गवताच्या 2-3 पेंड्या विळ्यानं चराचरा कापून घेतल्या आणि गाडीत टाकून घेतल्या. तसेच पालकाड्याची खोडं उन्हाळ्यात बांधावर वाळायला टाकली होती. त्यातली काही खोडं जळण्यासाठी गाडीत टाकून घेतली. किसननं गाडी गळा घातली आणि हळूहळू दोघेही शेतातून घरी आले. झापड पडलं होतं. किसनानं गाडी वाडग्याकडे नेली. गोजरा खाली उतरली. तिनं वाडग्याचं फाटूक उघडलं. किसनानं गाडी आत वाडग्यात एका बाजूला घेतली. गोजरानं गवताच्या पेंड्या काढून गोट्यात एका कोपऱ्यात ठेवल्या.
जळणासाठी आणलेली खोंड पाटीत भरली. घरी गेली. मोरीच्या दगडावर बादलीत किसनसाठी पाणी काढून ठेवलं. तिनं स्वतः हातपाय धुतले, पदराला तोंड पुसलं, चूल पेटवून स्वयंपाकाला लागली. किसननं गाडीपासून बैल वेगळं केलं. खाली जवळच नदी होती. बैल नदीतून पाणी पाजून आणलं. गव्हाणीजवळ खुंट्याला बांधलं. ढेपीचे तुकडे केले. बैलांना ढेपीचा खुराक दिला. कोपऱ्यात टाकल्या पेंड्यातून 2 पेंड्या गवत बैलांपुढे टाकलं. बैलांच्या पाठीवर मानेवर मायेनं हात फिरवलं. अंधार झाला होता. त्यानं वाडग्याचे फाटक लावलं. किल्ली कमरला बांधली. घरी आला. मोरीत पाणी होतं. बाहेरच्या खुंटीला पागुट अडकावलं. पायतान काढून बाजूला भिंतीजवळ ठेवली. मोरीत जाऊन हातपाय धुवून तोंड धुवून घेतलं. धोतराच्या सोग्याने तोंड पुसून घरात भिंतीला पाठ लावून बसला. गोजरानं तांब्यात पाणी दिलं. घटा पाणी पिऊन त्यानं तांब्या बाजूला ठेवला. गोजरानं 2-3 भाकरी थापल्या. तव्यावरच 2 मिरच्या कुस्करून पिठलं केलं. दोघांनी जेवणं केली आणि धरणीला वाढले. दिवसभर कामामुळं थकले भागले जीव पटकन झोपेच्या स्वाधीन झाले. अख्खं गाव रात्रीच्या काळ्या चादरीखाली गडुप्प झालं. उत्तर रात्री नदीच्या उगमावर एकाएकी ढगफुटी असदृश्य पाऊस झाला. इकडे गावात पावसाचा मागमूसही नाही की पावसाचे दिवसभर वातावरणही नव्हतं. अचानक नदीचं पाणी वाढलं. अख्खा गाव झोपेत होता. पाणी इतकं वाढलं की पात्र सोडून वाहू लागलं. अख्ख्या खळवाडीत पाणी शिरलं. खळवाडी वाडगे गावाच्या बाहेर नदीच्या आसपास होते. पाहता पाहता एक एक खळे वाडगे, कोणाच्या बैलगाड्या, कोणाचे बैल, गुरेढोरे खुंट्यांसहित प्रवाहात वाहून गेले. गाव सामसूम होता. नदीकडच्या बाजूची अख्खी खळवाडी वाहून गेली. सकाळी सकाळी जो तो खळवाडीकडे येऊ लागला तो आक्रोश करू लागला. किसना असाच उठला. बैलांना चारा पाणी करण्यासाठी निघाला. अजून पुरतं उजाडलं नव्हतं. हातात कंदील घेऊन तो वाडग्याकडे निघाला. त्याला खळवाडीत पाणी शिरलेलं दिसलं. अरे देवा म्हणून त्यानं जोरात किंकाळी ठोकली. आजूबाजूचे लोक गोळा झाले. बाहेर कशाचा गलका चाललाय काय जणू असं म्हणत गोरा घाईघाईनं आली. तोवर चांगलंच उजाडलं होतं. किसनाची बैल खुंट्यासह वाहून गेली होती. गाडीही वाहून गेली होती. तिला किसना तोंड झोडून आक्रोश करताना दिसला. तिनं आरडाओरडा करून रडू लागली. काही जणांनी दोघांनाही शांत केलं, पण त्यांचे हातपाय गळून गेले होते. कंबर बसली होती. गोठा किसनाकडे आणि किसना गोठ्याकडे किविलवाणे पाहत होते. किसनाला आणि गोजराला आसवे आवरत नव्हते. पुतळ्यागत ते थिसून बसले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.